नमस्कार मित्रमंडळी, आमच्याकडून तुम्हाला नमस्कार. आम्ही चाललोय विहिरीवर पवायला. थंडगार पाण्यामध्ये म्हणलं पवावं, आंग मोकळं होईल. आणि आमची ही छोटी छोटी पिल्लं त्यांना पवायला शिकवायचं. आणि आम्ही आता विहिरीकडे चाललोय. हे संग्राम शेठ सगळ्यात हुशार माणूस. कुठे गेला? आमच्या उश्याला जे असणारा बोहलाय देवीचा डोंगर, हे भला मोठा डोंगर आहे बघा. बोहलाय देवीचा आमच्या रानाच्या उश्याला देवी आहे. आणि हे आमचे सगळे आमच्या चारी चुलतं ह्यांचे सगळ्यांचं क्षेत्र आहे, ही जमीन आहे. आणि सध्या आता मेघराजाची वाट बघतायत, कधी पाऊस पडतोय कधी पाऊस पडतोय. पण मेघराजा काय अजून कुसळत नाहीत. आणि ऊस बघा सगळं वाळायला लागल्यात, कारण पाण्याची कमतरता झाली. बघा ऊस आहे, काही रानं आता नांगरून सगळी मोकळीच आहेत. उष्णता इतकं ऊन लागतंय, बेकार खतरनाक ऊन लागतंय. आणि आता ही आमची सगळी गँग विहिरी पवाय चालल्यात. जरा शरीर थंडगार केलं म्हणजे बरं वाटतंय. ही सगळी पवायला चालल्यात. विहिरीपाशी गेल्यावर तुम्हाला विहीर दाखवतो कशी आहे बघा. कारण इकडं पाण्याची कमतरता असल्यामुळे कमी पाणी आहे, तरी आम्ही मुलांना पवाय शिकवायचा प्रयत्न करतोय. मुलं एकदा पवायला शिकले म्हणजे आम्ही बिनकाळजी झालं, टेन्शन नाही. आता आम्ही विहिरीच्या जवळ आलोय. संग्राम म्हणतात पवाय यायलाच लागतंय आणि थंडगार झालंच पाहिजे. आता बघा ही सिमेंटमध्ये विहिरीची रिंग बांधलेली आहे आणि एकदम क्वालिटीची विहीर आहे. सध्या आम्हाला पाहुण्यासाठी विहीर आहे. बघा विहीर कशी काय. विहिरीचं पाणी स्वच्छ आणि सुंदर आहे, प्रदूषित पाणी नाही, सर्दी खोकला कुणाला नाही, चांगलं पाणी आहे. ही विहीर. आणि आता बघा ही गँग सगळी आता पाहुण्यासाठी उत्साहित झालेत. संग्राम आमचे मांडीवर थाप मारतात. आणि आता सध्या पवायला कपडे काढून सुळका मुटका टाकणार. कपडे काढून आता गडी सज्ज झालाय. आता पाण्यात उडी टाकायची त्यांना. पाण्यामध्ये गेलं की एकदम शरीर कसं बॉडी थंडगार होणार. कारण आत्तापर्यंत आम्ही ह्या विहिरीमध्ये पोहलोय, पण उडी टाकल्यावर इतकं थंडगार पाणी ना, बर्फासारखं पाणी. कारण पूर्ण दगड पाषाण, त्यामुळे ह्या दगडामध्ये पाणी एकदम थंडगार. आणि बघा आता नक्की सुळका टाकणार आहे का मुटका टाकणार आहे? हा आता यांचं आगमन झालं आता उडी टाकण्याचं. चला टाका. हेक हे जबरदस्त सुळका. सुळका आहे का मुटका? मुटका टाक एकदा. मुटका भारी असतो तुझा. हा तू बसतो, ते मांडी लय भारी घालतो स्टाईल मध्ये. चल चल टाक. जबरदस्त मुटका. आणि आता थंडगार संग्राम झालाय. त्यांचे चुलते रवींद्र वाघापुरे ते पण थंडगार झाल्यात पाण्यात. अरे चला की दबडी बांधा. तुम्ही बसाय आलाय वे. अरे तुमच्यासाठी तर आम्ही विहिरी आलोय, तुम्हाला पवायला शिकायचं ना. आणि तुम्ही का कपडे सुद्धा काढा ना, असे घाळ बसलाय तुम्ही. हा टायमिंग होत आलाय. चला हे काय दीदीचा. आधी चल पाण्यात, तू शिकली ना मोकळी पवायला. चल
आता मोकळी शिकली की चल खाली. कशाला डबड लागतंय तुला? चल. संग्राम बैल टिकडीचा पठ्ठ्या पहिलवान. आता त्यांनी मुटका टाकला, आता सुळका टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. चल टाक लवकर. या सुळका. काजल पवायला शिकली. अगोदर डाबड्यावर पोहत होती, आता बघा ती न डबड लावता पवायला शिकली. दोरी सोड, त्या पाय पकड जा. आणि बघा पवायला शिकली. पाय पडलंय धरू नको. तिकडं संग्रामकडं जा, संग्रामकडं जा, संग्रामकडं. बघा एकदम बेस्ट पवाय शिकली. अरे 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 आमची दिदू महेश्वरी आणि भया वीर चालल्यात पवायला. डबडी दोघांनी बांधलेत पाटणीला आणि एकदम घाबरणारी आमची माणसं. बाया उतर खाली, चल लवकर चल. अरे दुरीने ना खाली, दुरीने खाली असं धर ते खाली. काजल दुरी दे बायाच्या हातात. हाताला काचल बघ दुरी. सावकाशे डोक्याला दगड लागेल. चल लवकर. थांब आलो, थांब. गडी उतरायला आमचा भेटतोय. थंडगार पाण्यामध्ये. इकडे चल चल, तुम सोडतो खाली. चल काजल वर. पाय पाला कशाला धरत? थंडगार पाण्यात गडी गेला आमचा. हाय का बाया? डबड हाय का व्यवस्थित? डाबड्यावर लक्ष ठेवा. तू कुठं चालली वर? हा बाया पव दूध असू दे. कासते पोटाला पण ढिल्ल बांधले. चला आता मी पण उडी मारणार आहे. बघा कसा पोहतोय. पाय हात 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 बघ हात. सांग रे बस बघ. ती बी त्यात तुम्हाला लागा पोरं पोहत नाहीत मग. बाया ये माघारी चल. बाया बाया माघारी चल. सान हात हात पुढं घ्यायचं. हात घे पुढं. बाया चल लवकर. त्या दुरीला नाही धरत बसायचं. चल लवकर पावायचं. चल दिदे चल. बाया यार काय करतोय? चल इकडे. चल हात बीत हॅलो. चल सान. अरे शिकली बा पवाय ती. उलटी लवकर शिकली पवाय ती. फक्त ती चढताना वजन जे काय आता करायचं. अरे उडी टाकते खाली डबड. हे डबड दे तिला. बाया इकडे यायचं
होय नुसतं डाबड्यावर नाही शिकायचं आपल्याला मोकळं शिकायचंय. आता टाकतो उडी पाण्यात. आता नवीन ट्रेन आलाय दाखवू का तुम्हाला. आला का नाही? वासुदेव आला रे वासुदेव आलं. नाकाला खाला काय